म्हणजे बाईट घ्या फक्त. आज हा लढा अशा वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी कोल्हापुरात सुरू होतोय. गॅजेटचं आणि पेनचं पूजन केलेलं आहे. काय एकंदरीत हा लढा आता हा जो मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आज आपण एका वेगळ्या वळणावर नेतोय. आत्तापर्यंत पुष्कळ प्रयत्न झालेला आहे आणि मराठ्यांना जारंगे पाटलांचे 2 भेटी झालेल्या आहेत शासनाबरोबर. पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि किती मिळालं याचा अंदाज अजून लागलेला नाही. तर मराठा समाजाला एकंदरीत पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे, यात काय आता शंका राहिलेली नाही. आणि म्हणून हा लढा आता या खंडेनवमीच्या निमित्ताने आज कृती समितीने हा कार्यक्रम आज त्याचं आयोजन केलं आहे. त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधानाला संविधान हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू महाराजांचा आदेश 1902चा आरक्षणासंबंधीचा जो आहे तो सुद्धा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता ह्यापुढे करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे. कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. धनगर आरक्षणाचा देखील मुद्दा आहे. त्या ठिकाणी उपोषण देखील सुरू आहे. त्यांची देखील मागणी धनगरांचं आरक्षणासाठी आता हे तेवढा लढा नसून त्यांना त्यांची कॅटेगरी बदलून घ्यायची आहे आरक्षणामध्ये असं दिसतं आहे. तर त्याच्याबद्दलही शासनाने याच्यातनं तोडगा निश्चित काढला पाहिजे. अजून तोडगा निघाला आहे असं मी समजत नाही. खरं तर आपण काल 2 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला. त्या भाषणामध्ये आपण म्हणाल की आता 2 वर्ष जरी आता दिल्लीत घर नाही आहे, दिल्लीत घर मिळालेलं नाही. खंत व्यक्त केली आपण. खंत व्यक्त केली नाही, वस्तुस्थिती सांगितली की आता 1.5 वर्ष खासदार होऊन सुद्धा अजून परमनंट रेसिडेन्समध्ये मी तिथं गेलो नाही आहे. किती वाईट आहे खरं तर. अनेकांना त्या ठिकाणी तात्काळ मिळालेली या ठिकाणी उदाहरणं आहेत. मात्र घरं तिथं कुठं अवेलेबल घरं म्हणण्यापेक्षा जुने फ्लॅट्स वगैरे अवेलेबल आहेत, पण ते अत्यंत गैरसोयीचे आणि लहान होते आणि सगळे पुष्कळ 2-2 वर्ष त्यांनी रिपेअर केली असती तरी काम संपलं नसतं असे त्यांनी ऑफर केले होते. तर त्याच्याऐवजी आता नवीन फ्लॅट देणार आहे, आता लवकरच मिळेल अशी आशा आहे. आज हेगडेवार यांना भारतरत्न एका बाजूला राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न केंद्र सरकारनं द्यायला पाहिजे होता. महात्मा फुलेंना खर्च द्यायला पाहिजे होतं स्वतःहून. पण आता हेडगेवारांना भारतरत्न देण्यासंदर्भाच्या हालचाली केंद्रानं सुरू केलेल्या कसं बघताय अशी मागणी केली. आता त्याचे नियम त्यांना शासनाला ठरवावे लागतील. शासन म्हणजे फक्त शासन नाही, पूर्ण जनतेला आणि लोकांना विश्वासात घेऊन या संबंधातले नियम ठरवावे लागतील की कोणाला भारतरत्न द्यायचे आणि कोणाला नाही. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे होते किंवा ज्याचा मृत्यू त्याच्यानंतर झाला त्यांनाच फक्त द्यायचे का मागे जाऊन सुद्धा द्यायचे हा निर्णय शासनाने घ्यावा लागेल.